जो ये बाबा साहब अम्बेडकर जो संविधान दिया, इस संविधान के बुनियाद पे आप शपथ लेके वहां पर होम मिनिस्टर बनते हैं और उसी ये बाबा साहब अम्बेडकर की अगर बेहरमती करते हैं, उनकी इंसल्ट अगर करते हैं तो शर्म आना चाहिए। आप इस्तीफा नहीं, सिर्फ पोजीशन से इस्तीफा नहीं, आप सियासत से भी दस्तबरदार होना चाहिए। अंबेडकर एक फैशन नहीं है। अंबेडकर ये देश का कॉन्स्टिट्यूशन है। इस देश का यूनियन होम मिनिस्टर राज्यसभा के अंदर बयान देता है और उसके बचाव में हमारा देश का प्रधानमंत्री आता है, आकर कहता है कि वो वीडियो को तोड़ मोड़ के पेश किया जा रहा है। ಒಪ್ಪಿಸುವಂತ ಮನಸ್ಥಿತಿ ಇರುವ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರನ್ನು ಕೂಡಲೇ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಿಂದ ವಜಾ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ तकलीफ हो रहा है आरएसएस वालों को। ये पहली बार हो रहा है। अगर ये कोई स्टेटमेंट अगर फालतू अगर एमपी अगर देता, अगर कोई मामूली एमपी लीडर अगर देता तो अलग बात है। इस देश का यूनियन होम मिनिस्टर राज्यसभा के अंदर बयान देता है और उसके बचाव में हमारा देश का प्रधानमंत्री आता है, आकर कहता है कि वो वीडियो को तोड़ मोड़ के पेश किया जा रहा है। सिर्फ 15 सेकेंड के वीडियो को सामने लाया जा रहा है। मैं इस देश के प्रधानमंत्री और इस देश के होम मिनिस्टर से मैं सवाल करना चाहता हूं, क्या वो 15 सेकेंड के अंदर आपने बाबा साहब अम्बेडकर वहां पर उनका जो नाम लिया गया, ये फैशन बन गया है कि अम्बेडकर का नाम ले रहे हैं। उससे बेहतर अगर भगवान का नाम अगर लेते तो 7 जन्म तक आप स्वर्ग में जाते थे। तो ये बयान वो 15 सेकेंड में है या नहीं, पहले उसका क्लैरिफिकेशन होने का। अगर वो 15 सेकंड में अगर आप नहीं बोले, अगर उसको तोड़ मोड़ के अगर पेश करते हैं तो उसकी बात अलग होती है। लेकिन यहां पर सब कुछ सामने रहने के बावजूद भी अपने आप को बचाने के लिए यहां पर आते हैं। वो पर रिसेंटली धक्कम धुक्की में 2 एमपी जख्मी होते हैं, उनको देखने के लिए पूरी कैबिनेट जाती है। वहां पर किसान जो है वहां पर भूख हड़ताल में बैठे हैं, वहां पर जिंदगी और मौत के साथ लड़ रहे हैं, वहां पर कोई पूछने के लिए, कोई देखने के लिए नहीं जा रहे हैं। यह नाटक और हर चीज को ट्विस्ट करके सामने जो पेश करते आ रहे हैं, ये बंद कीजिए। यहाँ की आवाम जानती है, पब्लिक जानती है कि आप लोग हर चीज को मैनिपुलेट करना कब तक मैनिपुलेट? जात पात के नाम पे, मंदिर मस्जिद के नाम पर, ये धर्म वो धर्म के नाम पे आप लोगों को बांटने का काम करते हैं। और वहां पर पार्लियामेंट एक जो लोकतंत्र का मंदिर है, उसके अंदर जो ये बाबा साहब अम्बेडकर जो संविधान दिया, इस संविधान के बुनियाद पे आप शपथ लेके वहां पर होम मिनिस्टर बनते हैं, प्रधानमंत्री बनते हैं, एमपी बनते हैं और उसी ये बाबा साहब अम्बेडकर की अगर इनसे इज्जत में उनकी बेहरमती करते हैं, उनकी इंसल्ट अगर करते हैं तो शर्म आना चाहिए। आप इस्तीफा नहीं, सिर्फ पोजीशन से इस्तीफा नहीं, आप सियासत से भी दस्तबरदार होना चाहिए। मैं अमित शाह को ये तड़ी पर अमित शाह को ये बोलना चाहता हूँ, अंबेडकर एक फैशन नहीं है। अंबेडकर ये देश का कॉन्स्टिट्यूशन है। अंबेडकर देश के हर देशवासियों को रगों में, हर सांस में अंबेडकर है। ये अंबेडकर के बारे में इंसल्ट करे सो है अमित शाह, उनको ये कैबिनेट से उनको इस्तीफा देना चाहिए उनको। और मैं ये बोलना चाहता हूँ अमित शाह को, तुम जो बोल रहे भगवान का नाम लिया तो स्वर्ग मिलता बोल के, अरे हजारों सालों से भगवान 33 करोड़ आपके जो हिंदू धर्म के 33 करोड़ देवी देवताओं हैं उसको पूजा करते हैं, क्या मिला? बाबा साहब अम्बेडकर आने के बाद ही ये देश के हर देशवासियों को आज़ाद मिला सो है, उसको स्वाभिमान मिला सो है, और ये देश के औरतों को एक सम्मान मिला सो है, ये देश के दलित, आदिवासी, अल्पसंख्यक और ओबीसी लोगों को एक इज्जत का ज़िंदगी मिले सो है। इसके लिए बाबा साहब अम्बेडकर हमारा फैशन नहीं है, बाबा साहब अम्बेडकर ये देश का जरूरी है, बाबा साहब अम्बेडकर ये देश का मजबूरी है। इसके लिए आपको तकलीफ हो रहा है आरएसएस वालों को, ये अम्बेडकर का नाम। मैं इसके लिए वो अमित शाह ये कैबिनेट से और राजीनामे देना चाहिए, इस्तीफा देना चाहिए, मैं ये अपील करता हूँ। ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದೇ ರೀತಿ ದೇವರ ಹೆಸರು ಹೇಳಿದರೆ ನೀವು 7 ಜನ್ಮ ಉದ್ಧಾರವಾಗುತ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಮೂಢನಂಬಿಕೆಗೆ ಈ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರನ್ನು ಮೂಢನಂಬಿಕೆಗೆ ಒಪ್ಪಿಸುವಂತ ಮನಸ್ಥಿತಿ ಇರುವ ಈ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರನ್ನು ಕೂಡಲೇ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಿಂದ ವಜಾ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರನ್ನು ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತೇವೆ। ಅದರಂತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹೇಳಿದಂಥ ಸಂವಿಧಾನ
ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ದೇವರಿದ್ದಂಗೆ ಅವರು ದೇವರೇ. ಯಾಕಂದರೆ ಸಬ್ಕಾ ಮಾಲಿಕ್ ಏಕ್ ಏನದ ಅದು ಯಾವ ದೇವರಿಗೆ ಒಪ್ಪಬೇಕಾದರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ದೇವರು ಒಬ್ಬರೇ ಮಾತ್ರ ಸಬ್ಕಾ ಮಾಲಿಕ್ ದೇವರು. ಈ ಸಬ್ಕಾ ಮಾಲಿಕ್ ಏಕ್ ದೇವರು. ಅವರನ್ನು ನಿಂದಿಸಿದರೆ ಈ ಭಾರತ ದೇಶ, ಈ ಭಾರತ ಜನತೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಎಂದೂ ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ಯಾರೇ ಇರಲಿ ಅವರು ಈ ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿಸಿ ಸಂವಿಧಾನ ಪೀತಾಮಹಗೆ ಯಾರಾದರೂ ನಿಂದನೆ ಮಾಡಿದರೆ, ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಟೀಕೆ ಮಾಡಿದರೆ ಈ ಭಾರತ ದೇಶ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಈ ವಿಶ್ವವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ಅರಿತದರೂ ಸಹ ಈ ಗುಂಡಾ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿದ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರನ್ನು ಕೂಡಲೇ ವಜಾ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ವಕೀಲರ ಸಂಘದ ಪರವಾಗಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತೇನೆ, ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸುತ್ತೇನೆ. ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಏನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರನ್ನ ಅವಹೇಳನವಾಗಿ ಮಾತನಾಡಿ ಅವರನ್ನು ಅವಮಾನಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾ SC/ST ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನಿಂದ ಮತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾ ನ್ಯಾಯ ಬಾರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನಿಂದ ನಾವು ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸುತ್ತೇವೆ. ಹಾಗೆಯೇ ಈ ಒಂದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು मुंह में जय भीम बगल में छुरियನ್ನಾಗಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಸಂವಿಧಾನ ಹಿಡಿದು ಅವರು ನಮಸ್ಕರಿಸೋದು, ಹಾಗೆಯೇ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಪಾದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕರಿಸೋದು ನಾಟಕೀಯ ಬಿಟ್ಟು ತಾವೇನಾದರೂ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಮೇಲೆ ಗೌರವ ಇದ್ರೆ, ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಗೌರವ ಇದ್ರೆ, ಈ ದೇಶದ 144 ಕೋಟಿ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ಒಂದು ಗೌರವ ಇದ್ದರೆ ತಾವು ಮೂಮೆ ಜೈ ಭೀಮ್ ಅನ್ನೋದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬಾಲ್ಮೆ ಸೂರ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನ ಬಿಟ್ಟು ತಾವು ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ತಾವು ಜನಪರ ಇದ್ರಿ, ಸಂವಿಧಾನ ಪರ ಇದ್ದೀವಿ, ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪರ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ತಾವು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದ್ದೆ. ಆದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಸಂಪುಟದಿಂದ ಅವರನ್ನು ಕೂಡಲೇ ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕು. ಅವಾಗ ಮಾತ್ರ ನೀವು ಒಳ್ಳೆಯ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅನ್ನಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅಭಿಮಾನಿಗಳು, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಅನುಯಾಯಿಗಳು ಯಾವಾಗ ತಮ್ಮ ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ಕೇಳಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರ, ಅವಾಗ ಈ RSS ಮೈಂಡ್ ಸೆಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಸಹ ಮಾಡ್ತದ್ರ. ಈ ಅಮಿತ್ ಶಾ ಗೃಹ ಸಚಿವರು ಅವರು ದೇಶದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅವರು ಕೂಡಲೇ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ಅವರು ಕೊಡದೇ ಇದ್ರು ಈ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ, ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ತಾವು ಜನಪರ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟು ಕೂಡಲೇ ಅವರಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಸ್ಥಾನದಿಂದ ವಜಾಗೊಳಿಸಬೇಕಂತ ಕೇಳಿಸಿದ ಈ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಒತ್ತಾಯಿಸ್ತೇವೆ. ಜೈ ಭೀಮ್.